बाबा पुढे जात नाही तुला सोडून. तिला वाटलं सगळ्यांनी हार घातले, सगळे खूप प्रेम करतात, आता तिला हार नाही, काहीतरी व्यक्त झाली पाहिजे ना. पाहता गोवळी पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. याच्यासाठी लेख असावी लागते. विठाल विठाल पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी ते चित्र पाहिलं आणि मला फार मोठं आश्चर्य वाटलं. पण आश्चर्य म्हणजे नेमकं तरी काय, कशाला आश्चर्य म्हणायचंय? एखादी अभूतपूर्व विलक्षण अघटित एखादी घटना घडली की त्याला आपण आश्चर्य असं म्हणतो. अरे बापरे केवढा साप आहे, दृष्टांतात आहे, घाबरू नका. म्हणजे कल्पनेच्या पलीकडे एखादी गोष्ट घडली की आपण त्याला आश्चर्य असं म्हणतो. या जगाच्या पाठीवरती एक ज्ञानोबारायांचा कालखंड होता आणि शेवटचा जो कालखंड होता तो जगद्गुरु तुकोबारायांचा होता. आणि या दोघांच्या मध्ये अनंत कालखंड होऊन गेले. ते माझ्या ज्ञानोबारायांनी या जगाच्या पाठीवरती अत्यंत निर्बुद्ध असणारा प्राणी, त्याच्या मुखातून अत्यंत अवघड असणाऱ्या वेदाच्या रुचा महाराज त्या ठिकाणी वदवल्या. याला आश्चर्य असं म्हणतात. विठाला विठाला माझ्या ज्ञानोबारांनी रेडा बोलवला. आपण बोलू शकतो का? तुम्ही तुम्ही बोला, बोललेलं चालतं, मला आपल्याकडे वेळ कमी. तुम्ही रेडा काय बोलतो? महाराज बायको बिघडली तर आपल्याचे 8-8 दिवस नीट होत नाही. पण माझ्या ज्ञानोबाराने निर्बुद्ध प्राणी असणारा त्या ठिकाणी त्याच्या मुखातून वेद वदवला. हे जगातलं फार मोठं आश्चर्य आहे. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भबीजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा.
साधकांचा माया बाप दरुशने हरे ताप सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. माझ्या ज्ञानोबाने भिंत चालवली. आश्चर्य आहे महाराज. आपण चालवू शकतो का? मला आश्चर्य सांगायचंय. भिंत काय महाराज, परवा दिवशी काका माझ्याकडे एक व्यक्ती आला. म्हटलं आधीचे खरे बुवा होऊन गेले, आताचे म्हटलं आम्ही काय बाया आहेत वाद चालवत ना. म्हटलं नाही, ज्ञानोबाने भिंत चालवली, तुम्ही चालवू शकता का? म्हटलं हो. आता हो म्हटल्याच्या नंतर महाराज ते अधिकच गरम झालं. जरा संकेत डोक्याचं होतं. त्याआधी मला अवजाव घालून बोलत होतं, पण ते एकेरी भाषेत बोलायला लागलं. अरे काय तुला कळतं का? कोणी भिंत चालवत असतं का? म्हटलं मी चालवतो, पण माझे काट आहे. तो म्हटला काय आट आहे? तू पूर्ण उघडं व्हायचं, हातामध्ये नागाचा चाबूक घ्यायचा, तू वाघावरती बसायचं, तू पुढून चांगदेव होऊन आला रे आला की मी इकडून भिंत, फक्त भिंतने आता वजनी मंडळच घेऊन येतो. म्हटलं तुला हा मी कुठं वाघावरती बसू शकतो का? मी कुठं चांगदेव होऊ शकतो का? तू चांगदेव होऊ शकत नाही. मग आमच्याकडून ज्ञानोबारांची अपेक्षा आहे. मोठा गंभीर प्रश्न आहे, पण माझ्या ज्ञानोबारांनी भिंत चालवली हे जगातलं फार मोठं आश्चर्य आहे. चालविली तर भिंती हरली सांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकांचा माया बाप. माझ्या जगद्गुरु तुकोबारांच्या ज्या काळामध्ये धर्मसभेमध्ये महाराज तुकोबारांच्या गाथ्यावरती बहिष्कार टाकण्यात आला आणि हा गाथा आता पाण्यात बुडवायचा आहे. मला आश्चर्य सांगायचं आहे. संत महात्म्यांची अकर्तुम शक्ती जर आपण पाहिली तर सर्व जीवन आश्चर्याने भरलेलं आहे. तुकोबारांच्या हातात तो गाथा दिलाय आणि सांगितलंय जा इंद्रायणच्या डोहामध्ये आता तो गाथा बुडायचा आहे. तुझ्या वाङ्मयाची या समाजाला गरज नाही. तुकोबाराय रडत होते, देवाला महाराज करुणा भागत होते, पण पर्याय नव्हता. आपल्या हातामध्ये तो गाथा घेतला, नदीच्या कडेला गेले, रामेश्वर भट्ट आले, फक्त गाथा तसा बुडवू देऊ नका, त्याला मोठा दगड बांधा म्हणजे तो गाथा वर येणार नाही. मोठा दगड बांधण्यात आला. काय तुकोबारांचे हाल केले असतील महाराज, काय अंतकरण त्यांचं म्हणत असेल. तो सगळे लोक समोर आले. गाथाला दगड बांधल्याच्या नंतर समोर तुकोबारांना सांगितलं, कुणी पुढे गेलं नाही बरं. हा म्हटले तो गाथा पुढे बुडून टाका. तुकोबाराय समोर गेले. तो गाथा महाराज त्या ठिकाणी सोडला, जसा सोडला तसा खाली गेला. खाली गेल्याच्या नंतर तुकोबाराय तीरावरती आले, शांत उभे राहिले. त्या क्षणी अन्नाचा त्याग केला, पाण्याचा त्याग केला आणि या जगाच्या पाठीवरती अन्यायाच्या विरुद्ध उपोषण करणारा एकमेव महात्मा म्हणजे ते जगद्गुरु तुकोबाराय आहे. उपोषणासाठी जगद्गुरु तुकोबाराय बसले. धरलं तुकोबारायने, देवा अन्याय होतोय आता थांबणार नाही. तुका म्हणे आता घेतले धरणे हिशोबा कारणे भेटी दे हिशोबा कारणे भेटी दे तुका म्हणे आता घेतले धरणे. 13 दिवस माझे जगद्गुरु तुकोबाराय आहे त्या अवस्थेत राहिले. 13व्या दिवशी जगाच्या मालकाला महाराज तो गाथा वर आणावा लागला आणि दगडासहित गाथा त्या ठिकाणी पाण्यावरती तरंगताना जगद्गुरु तुकोबारायने पाहिला. याला जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणायचं आहे. विठाला जळी दगडासहित वह्या सारी येल्या जैशाला. या संत महात्म्यांचं जीवन पाहत झाला नामदेव महाराजांकडे. नामदेव महाराज काय आहेत? नामदेव महाराज फिरविले देवळ जगा माझी ख्याती. अरे मंदिराच्या समोर त्या धर्म मार्तंडाने कीर्तन करू दिलं नाही, हकलून दिलं. मंदिराच्या पाठीमागे उभे राहिले, हातामध्ये विना घेतला आणि भजन सुरू केलं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. देवाला राहवलं नाही महाराज, फक्त देवाने नाही मुख फिरवलं, मग अख्खं मंदिर फिरलं आणि माझ्या नामदेव महाराजांकडे त्या मंदिराचं मुख झालं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला विठाला विठाला. असं एक अनंत आश्चर्य आपल्याला सांगता येतील. काही युगातील आश्चर्य आहेत, काही जगातील आश्चर्य आहेत, काही देशातील आश्चर्य आहेत, काही राज्यातील आश्चर्य आहेत, काही जिल्ह्यातील आश्चर्य आहेत, काही तालुक्यातील आश्चर्य आहेत, काही गावातील आश्चर्य आहे. मी तर म्हणतो घराघरात आश्चर्य आहेत. कृष्ण महाराज नवरा बायको सारखे दोन विचित्र प्राणी आयुष्यभर एका घरात राहतात. सर मोठा आश्चर्याचा आहे ना. हा एक श्रीमंत व्यक्ती होता महाराज, बंगला होती, गाडी होती, नोकर चाकर, लाख रुपये पगार होता, पण घरात समाधान नव्हतं. रोज नोकरीला जात असताना महाराज एका घरामधून बाई हसलेला आवाज यायचा, एक दिवस पुरुष हसलेला आवाज यायचा. राहता झोपडीमध्ये एक
वेळा काय खावं याची पंचायत आहे. अरे भगवंताने मला किती दिले पण असमाधानी आहे. आणि कधी पावा हसण्याचा आवाज येतोय त्याला रावलं नाही महाराज. तो श्रीमंत व्यक्ती एक दिवस त्यांच्या घरात शिरला. त्या व्यक्तीला विचारलं का रे बाबा भगवंताने मला सगळं काही दिलं पण समाधानी नाही, तुला देवाने काहीच दिलं नाही. बघ म्हटले तुझं छप्परवर तुटलेलं आहे, मी हसते, एक दिवस तू हसतो, सांग म्हटलं या समाधानाचं कारण काय आहे, या हसण्याचं कारण काय आहे. तो व्यक्ती म्हटला आमच्या हसण्याचं कारण भांडण आहे. म्हटला आहेत ना कीर्तना, आमच्या हसण्याचं कारण. तो व्यक्ती म्हटलं असं कधी होतं का, हसण्याचं कारण कधी भांडण असू शकतं का. आता तुम्ही भांडायला लागले, पदर खोवला, महाराज मनापासून एखाद्याला शिव्या देतात, त्या काला तुम्ही हसू शकता का, नाही हसू शकत. मग तो व्यक्ती म्हटला अरे अंधकार आणि प्रकाश कधी एकत्र राहू शकतो का, भांडण आणि हसू कधी एकत्र होऊ शकतं का. तो म्हटला हो आमचं असंच आहे. म्हटलं कसं, म्हटलं माझी बायको एवढी तामसी आहे, एवढी तामसी आहे, माझी नाही बरं का दृष्टांतात, माझी बायको एवढी तामसी आहे. म्हटला जर मी तिला काही म्हटलो तर एवढा राग येतो, एवढा राग येतो, तिच्या हातात जे काही असेल ते असं भर दिवशी फेकून मारते. ते जर मला लागलं तर ती हसते, म्हटलं तर मी हसतो. म्हटला विठाला एक नाही अनंत आश्चर्य महाराज आपल्याला सांगता येतील. आता आधुनिक आश्चर्य अशा आहे, टीव्ही आणि मोबाईल हे आधुनिक आश्चर्याचं आहे. किती आश्चर्य आपल्याला पाहता येते. आता टीव्ही कुठे चित्रीकरण होतं, इथं बटन दाबलं की आपल्याला घरी पाहता येतंय. बरं त्याही पेक्षा पुढचं आश्चर्य तुम्हाला सांगतो. तो टीव्ही अशा अवस्थेत बसवलेला असतो की आमच्या बाईसाहेबांना स्वयंपाकही करता आला पाहिजे आणि स्वयंपाक करता करता सासूचे 4 दिवसही पाहता आले पाहिजे. मग इकडे स्वयंपाकाचे 12 का वाजणार. आणि मग महाराज ही तिखट घेते, शिऱ्यात टाकते आणि गोड घेते, भाजीत टाकते. शिरा खाल्ला का तिखट लागतो आणि भाजी खाल्ली की नवरा जेवायला बसतो. महाराज आता शिऱ्याचा एक घास घेतो, घेतल्याच्या नंतर सगळा घास तिखट लागतो. अगं तुला काही कळतं का, असं शिरा कोणी तिखट करतं का. हा तुम्हालाच काही कळत नाही, असं अन्नाला कोणी नाव ठेवतं का. तर याच्या वाटेला लहानपणापासून ते चालेलं असतं. महाराज तुला काही कळत नाही, तुला काही, लहानपणी आई म्हणते बाळ्या तुला काही कळत नाही बस खाली, थोडा मोठा होतो. मित्र म्हणतात बाळ्या तुला काही कळत नाही बस खाली, आणखी थोडा मोठा होतो. शाळेत जातो, गुरुजी म्हणतात बाळ्या तुला काही कळत नाही बस खाली. कॉलेजला जातो, मित्र म्हणतात कालचा कोला काना मागून आला, एवढा शाणा झाला, बस खाली तुला काही कळत नाही. थोड्या दिवसांनी सध्याचं लग्न होतं. लग्न झाल्याच्या नंतर बायको म्हणते बोला ना, तर इकडे विचारलं पाहिजे. बायको म्हणते तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला तर काहीच कळत नाही. ती सकारात्मक बोलते महाराज. हा सगळ्याची व्यावृत्ती करते. ती म्हणते तुम्हाला तर काहीच कळत नाही. मुलगा होतो, तो म्हणतो पप्पा तुम्हाला काही कळत नाही गप्प बसा. नातू होतो, तो म्हणतो बाबा तुम्हाला काही कळत नाही गप्प बसा. पंतू होतो तरीही परंतु त्याला का कळत नाही हे अजून मलाही काही कळत नाही. विठाला पुण्यवान आहेत, कमीत कमी तुम्हाला टीव्हीच्या नादामध्ये तिखट शिरा तरी खायला भेटतो. पण ज्या काळात शिवाजी महाराज आम्ही सप्त्याला कुठं असतो त्या काळामध्ये महाराज आमच्या वाट्याला 3 पदार्थ नेहमी फिक्स असतात, चपाती, भात आणि वरण. मग ती चपाती महाराज ज्या काळात ताटात वाढल्या जाते ती चपाती नसते, मग तो चपाता राहतो. चपात हा आता वारकऱ्याचं जेवण राहतं. हा जेवायला बसताना सुरी घेऊनच बसायचं. आणि मग तो भात एका कुकर मध्ये 3 प्रकारचा शिजलेला राहतो. खाली जळगाव मध्ये चिखलवाडी आणि वर तांदळवाडी. एका कुकर मध्ये 3 प्रकारचा भात शिजवणारी बाई म्हणजे मोठा आश्चर्यच आहे. मला आश्चर्य सांगायचंय. आणि नंतर आम्हाला वाढल्या जाते डाळ. मग ती डाळ अशी राहते पळीची, त्या डाळीची गाठ भेटच कधी नसते. इकडं डाळ वाढली की खालच्याला सांगावं लागतं उठा डाळ आली, वगळं तितक्या लावून जातो. एक वारकरी महाराज आपल्या नातवाला घेऊन जेवायला बसला. डाळ ताटात वाढली, वाढल्याच्या नंतर आता ते लहान मूल होतं आमच्या मुलीसारखं महाराज, ते आतमध्ये डोकावलं. जसं आत डोकावलं तसं त्याला त्याचं प्रतिबिंब दिसलं. तो म्हटलं बाबा बाबा बाळ, बाबा बाळ. बाबा म्हणजे बाळ नाही, ही येण्या वारकऱ्याची डाळ आहे. मला सांगायचं महाराज तुम्हाला तरी टीव्हीच्या नादामध्ये तिखट शिरा खायला भेटतो, पण आमच्या वाटेला न सांगण्यासारखं आहे. दुसरं आश्चर्य म्हणजे मोबाईल. तो मोबाईल महाराज जिथं क्लिक केलं की तिथं अमेरिकेत फोन लागतो. आश्चर्यच आहे महाराज. आणि त्याचं पुढचं आश्चर्य म्हणजे कधी कुणाला कुठल्या मिनिटाला मिस कॉल होईल हे सांगता येत नाही महाराज. दादा तुम्हाला येतो नाही कधी मिस कॉल? या वयात तुम्हाला पण मिस कॉल करायचं म्हणा.
मला ते मोबाईल म्हणजे फार मोठे आश्चर्य. जाऊ दे, असे कितीतरी आश्चर्य असले तरी जगातलं सगळ्यात पहिलं आश्चर्य आणि जगामधले सगळ्यातलं श्रेष्ठ आश्चर्य म्हणजे माझा निर्गुण असलेला प्रभू परमात्मा भक्ता करता साक्षात्काराला आला. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. विठाला माझा प्रभू परमात्मा सगुण रूप धारण करून या भूतलावरती आला. महाराज त्या ठिकाणी आश्चर्य, पण त्याचं कार्य देखील तितकंच आश्चर्यात्मक आहे. मला तुकोबराकडे तुम्हाला घेऊन जायचंय. ज्या काळात माझ्या प्रभू परमात्म्याने माशाचं रूप धारण केलं, अवतार धारण केला, त्या काळात मासा झाला, आश्चर्य आहे. पण नावेमध्ये मनूचं रक्षण केलं, कार्य देखील आश्चर्यात्मक आहे. माझा प्रभू परमात्मा कासव झाला, आश्चर्य आहे. पण आपल्या पाठीवरती मंदराचल पर्वत धारण केला, कार्य आश्चर्यात्मक आहे. माझा प्रभू परमात्मा वराह झाला, डुक्कर झाला, कुणासाठी? तुमच्या माझ्यासाठी. पण आपल्या नाकावरती रसातळातून पृथ्वीवर काढली, कार्य आश्चर्यात्मक आहे. माझा प्रभू परमात्मा नृसिंह झाला, अर्धा पशु झाला, हो अर्धा मनुष्य झाला. पण कधी कुणाला न मारल्या जाणारा हिरण्यकश्यपू टरटर फाडून काढला. महाराज कार्य देखील आश्चर्यात्मक आहे. माझे राम प्रभू अवताराला आले, मनुष्य रूप धारण करून आले, आश्चर्य आहे. पण त्यांच्या नामाने पाण्यावरती दगड तरले, कार्य देखील आश्चर्यात्मक आहे. राघवे सागरात आश्चर्याने भरलेला आहे. शेवटचा अवतार म्हणजे द्वापार युगातला भगवान गोपाल कृष्णाचा अवतार, आणि तो अद्वैत इथे सगळा आश्चर्याने भरलेलाच आहे. माझे तुकोबराय सांगताय, अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी. ज्याच्या हृदयामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत, तो एकानंद बाबाच्या घरी राहतो. मोठं आश्चर्य आहे. नकळे कान्होबाचे कोडे, नवल केवळे केवळे नकळे कान्होबाचे कोडे. पृथ्वी ज्याने तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली. सगळ्या जगाचा पोशिंदा आहे, पण यशोदा माता त्याला भोजन घालते, आश्चर्य आहे. विश्वव्यापक कमळापती, त्यासी गवळणी कडिये घेते. महाराज त्या ठिकाणी सगळ्या विश्वाला व्यापून राहिला आहे, पण एक सर्वसामान्य गोपिका त्याला आपल्या कडेवरती घेते, आश्चर्य आहे. शेवटच्या चरणात तुकोबराय सांगताय, तुका म्हणे नटधारी. या जगाच्या पाठीवरती तो एकमेव नट असा आहे. त्याच्या जीवनातलं आश्चर्य असं आहे, भोग भोगोनी ब्रह्मचारी एक नाही 16,108 पत्न्या केल्या, पण तुकोबराय सांगतात तरीही तो ब्रह्मचारीच आहे. आता याच्यापेक्षा आश्चर्य काय सांगावं? विठाला प्रभू परमात्मा भूतलावरती अवतार घेतो ना, त्या काळामध्ये तो 3 रूपाने कार्य करतो. पहिली कर्तुम शक्ती, दुसरी आहे अकर्तुम शक्ती, आणि तिसरी आहे ती अन्यथा कर्तुम शक्ती. परमात्म्याचं अकर्तुम शक्तीचं जे काही कार्य आहे ते सगळं आश्चर्याने भरलेलं आहे. पहिलं जे कार्य आहे ते कर्तुम शक्ती. लक्ष देऊन ऐका. कर्तुम शक्ती म्हणजे काय? जे परमात्म्याने केलं ते तुम्ही आम्ही करू शकतो, ही परमात्म्याची कर्तुम शक्ती आहे. परमात्मा विटी दांडू खेळा, आपणही विटी दांडू खेळू शकतो. प्रभू परमात्मा चेंडू फळी खेळा, आपणही चेंडू फळी खेळू शकतो. माझा प्रभू परमात्मा त्या ठिकाणी लगोऱ्या खेळा, आपणही लगोऱ्या खेळू शकतो. माझ्या प्रभू परमात्म्याने लोणी चोरून खाल्लं, आपणही लोणी चोरून बोला ना खाऊ शकतो. माझ्या प्रभू परमात्म्याने लोकांच्या सोयरीकी मोडल्या, आपणही. म्हणजे जो गुण देवात नाही तो आपल्यात आहे. म्हणजे भगवंताने जे केलं ते आपण करू शकतो. महाराज एका ठिकाणी सांगतात, विटी दांडू चेंडू लगोऱ्या गाई गोपाळ सवंगडे म्हणा, गाई गोपाळ गाई गोपाळ म्हणा, गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडे म्हणा, गाई गोपाळ
चेंडू लगोऱ्या नाना परी परमात्मा नाना प्रकारचे जे खेळ खेळा ते तुम्ही आम्ही देखील खेळू शकतो. परमात्म्याने वाद केला गोपाळांशी, आपणही करू शकतो. आपल्यातही प्रेमाचे वाद होतात, पण माझ्याशी काही कधी प्रयोग करू नका बरं का. हा वाद होतात, कुणात वाद होत नाही महाराज. वाद प्रत्येकात होता. आईत होतो, आई नवरा बायको मध्ये होतो, आई पुत्रामध्ये होतो, बाप लेकामध्ये होतो. तो वाद नसतो महाराज, ते प्रेमाचं भांडण असतं. ज्या काळामध्ये परमात्म्याने वाद केला तुम्ही आम्ही करू शकतो. एक दिवस प्रसंग असा झाला, महाराज सगळे गोपाळ भगवंताच्या गायीला वैतागले. आता बस म्हटल्या, भगवंताच्या असणाऱ्या गायी आहेत आपल्यातून बाजूला काढायच्या. ठरलं महाराज. इकडे एक पक्ष निर्माण झाला, भगवंताचा एकट्याचाच एक पक्ष निर्माण झाला. बस दुईकडे दोन पक्ष झाले. सगळे गोपाळ एका बाजूने आले, भगवान एका बाजूने आहेत. सगळे गोपाळ भगवंताच्या समोर गेले. आता भांडण सुरू होणार होतं. कान्होबा, तुझ्या ज्या गोधड्या आहेत ना, तुझ्या ज्या गायी आहेत ना, ते आमच्यात ठेवू नको. म्हणजे काय झालं? तुझ्या ज्या गायी आहेत ना ते आम्हाला परवडत नाही. आज पण झालं काय? ज्या काळामध्ये तुझ्या गायी आम्ही ओळायला जातो ना त्या फार ओढाळ आहेत म्हटले. तर तुझ्या गायी आमच्यात राहाव्यात अशी आमची अपेक्षा नाही. देव म्हटले, अरे असं काय करता? मी तुमच्यातलाच एक आहे ना, मी तुमचा मित्रच आहे ना. नाही देवा, तुझ्या गोधने आता तुला निवडून घ्याव्या लागतील. मला सगळे गोपाळ एका बाजूने झाले आणि देवाशी तक्रार करू लागले. कान्होबा, 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 कान्होबा. देवाला सांगू लागले बरं का, कान्होबा, कान्होबा रे, कान्होबा आपण बोलले. कान्होबा रे, कान्होबा आपण बोलले. कान्होबा एक गोपाळ पुढे आला, म्हटला, देवा कान्होबा, कान्होबा, का रे कान्होबा निवडी आपुली गोधने तुझ्या गाई निवडून घे. म्हटले, अरे झालं काय? तो म्हणू लागला, 5 पोळ्या 3 भाकरी, 3 कानवला 1 पुरी, आम्हा धाडीले वरल्या दुरी, आमुची ठकवणी खाल्ली शिदोरी. का रे, आम्हाला गायी ओढण्यासाठी तिकडे जंगलात पाठवतो आणि पाठीमागे आमची शिदोरी चोरून खातो. चल तुझ्या गायी बाजूला घे. दुसरा पुढे आला, तो तक्रार सांगू लागला, परेशी परेशी शारंगधरा विठाला. सांगू लागला, परीयशी शारंग धरा, तुझा बैल चुकला मोरा, सांगू गेलं तुझ्या घरा पाठी लागला तुझा म्हातारा. अरे परवा दिवशी तुझ्या गाडीतून तुझा बैल चुकला, तो बाजूला गेलो म्हणून सांगण्यासाठी घरी गेलो तर तुझा म्हातारा माझ्या पाठीमागे लागला. म्हटला, बाबा तुझ्या ज्या गायी आहेत ना त्या आमच्या ठेवू नको, बाजूला काढ. तिसरा पुढे आला, तो सांगू लागला, परीयशी ऋषिकेशी गाई म्हशीचे दूध पिशी, वासरे प्याली म्हणून सांगाशी, उद्या ताक नाही आमाशी. कान्होबा, अरे म्हटला, आमच्या गाईचं दूध पितो आणि आम्हाला सांगतो आमचे वासर पिले म्हणून.
आम्हाला उद्या का कशाचं करायचं, दही कशाचं करायचं, चल तुझ्या गोधने बाहेर निवडून घे. तिसरा चौथा पुण्याला आता तोही तक्रार करू लागला. त्याने तरी का गप्प बसावं. तो म्हटला का ना, अरे तुझ्या गाई एवढ्या ओढाळा आहेत, एवढ्या ओढाळा आहेत, त्या आम्हाला ऐकतच नाही, म्हणून तुझ्या गाई तू बाजूला. म्हणून देवा तुझ्या असणाऱ्या गोधनी बाहेर घे. महाराज आता सगळे तक्रार करू लागले. पण एक 2-3 वर्षाचा गोपाळ होता, तो लगबग करत पुढे आला. त्याला साधं बोलताही येत नव्हतं, ते बोबडं बोलत होतं. आता त्याने तरी देवाच्या बाजूने बोला ना हो. नाही महाराज, तो देवाच्या विरोधात बोलू लागला. देवा जर तू तुझ्या गोधने बाहेर काढत नसली तर आम्ही आमच्या गोधने घेऊन घरी जातो म्हटले. कान्हा थांबाल आपल्या गाई, आम्ही खलासी जातो भाई. तुला जर तुझ्या गोधने बाहेर घ्यायच्या नसल्या तर तुझ्या गाई तूच सांभाळ, आम्ही चाललो घरी. कान्हा सांभाळ आपल्या गाई, आम्ही खलासी जातो भाई. अरे म्हटले बाबा आता तुला काय झालं. भगवान त्याच्या जवळ गेले. म्हटले काय झालं. आले कालले गौली गाय व्याली, आले कालले गौली गाय व्याली. तिचा खजवच लय लय गोल झाला. गोड बर का. तिचा खजवच लय गोल झाला. सगळ्या गवळ्याला लय दिला, सगळ्या गवळ्याला लय दिला. मी गरीबले म्हणून थोडा दिला. अरे मी गरीब आहे म्हणून मला थोडा दिला, सगळ्याला जास्त दिला ना. चल तुझ्या गाई बाजूला घे. महाराज तोही भगवंताच्या विरोधात गेला, तोही भगवंताशी भांडू लागला. म्हणजे भगवंताने वाद केला, तुम्ही आम्ही वाद करू शकतो. ही भगवंताची अकर्तुम शक्ती आहे, कर्तुम शक्ती आहे. दुसऱ्या भगवंताची ती अकर्तुम शक्ती. अकर्तुम शक्ती म्हणजे काय. तो फक्त परमात्मा करू शकतो. परमात्मा सोडून दुसरं कुणी ती कर शक्ती त्या ठिकाणी महाराज प्रदर्शित करू शकत नाही. ती आहे ती अकर्तुम शक्ती. गिरी गोवर्धन येणे उचलीला, कालिया महासर्प नाथून यानेला. गिळीत वनवाहू मुखेची प्राशीला, चिरता आगासुर चिरोनी सांडिला हो. गिळीत आगासुर चिरोनी सांडिला हो. गिरी गोवर्धन येणे उचलेला. माझ्या प्रभू परमात्म्याने गिरी गोवर्धन उचलला. आपण उचलू शकतो का. बोला ना. माझ्याकडे पहा. भगवंताने गिरी गोवर्धन उचलला. एकदाच उचलला, एकट्याने उचलला, एका बोटात उचलला, तेही करंगळीत उचलला. आपण उचलू शकतो का. बोला ना. गोवर्धन काय उचलता. हिरेची गुणी उचलायची म्हणलं बायकोला हातावर. आता बायकोने एकीकडे धरायची आणि एका बाजूने धरायची, त्या सायकलवर ठेवायचं. बायको म्हणते बसू नका बरं का पडताना, बसू नका बरं का पडताना. हा हनुमंतरायाने द्रोणागिरी उचलली, भगवंताने गिरी गोवर्धन उचलला. मला म्हणते बसू नको. आता तिला माहित राहते याची वरची फ्यूज नाही तर मला बसा. ते बसतं महाराज सायकलवर. आता ती शेतकऱ्याची सायकल, पुढचं पायंडल नाही, मागचा हांड्या नाही, ती गट 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 गट. बांध आला की महाराज सायकल गोणी सहित खाली, वरून सायकल वरून गोणी. मग बायकोला हाका मारते, ए अगं इकडे, ए अगं इकडे. मग बायकोने पळत यायचं, ती विरेची गोणी बाजूला काढायची आणि मग हे हनुमंतराय खालून उठतात महाराज. ही ताकद आहे. आपण गिरी गोवर्धन उचलू शकतो का. नाही. ते परमात्म्याने उचललं, एकदाच उचललं, एका ठिकाणी उचलले, ती त्याची अकर्तुम शक्ती आहे. गिरी गोवर्धन येणे उचलीला, कालिया महासर्प नाथून याने. भगवंताने कालियाचं मर्दन केलं. आपण करू शकतो का. कालियाचं मर्दन सोडा महाराज. कालियाचा एखादा छोटा भाऊबंद जरी इकडे घुसला ना तरी इथं पुत्र शिल्लक नाही. कीर्त पालती करून पण इकडे जायला.
ते परमात्म्याला शक्य होतं. गिरी गोवर्धन येणे उचललेल्या कालिया महासर्पनाथून नेला आणि भगवंतानी 12 गाव अग्नी गिळला. आपण गिळू शकतो का? आपल्याला बिडीचा चटका सहन होईना. आपण त्या ठिकाणी 12 गाव अग्नी काय गिळू शकतो? ही परमात्म्याची अकर्तुम शक्ती आहे. ही परमात्म्याची अकर्तुम, जशी कर्तुम शक्ती आहे एक अकर्तुम शक्ती आहे. आणि तिसरी आहे ती अन्यथा कर्तुम शक्ती. अन्यथा कर्तुम शक्ती म्हणजे काय? अन्यांकडून करून घेणं. माझ्या प्रभू परमात्म्याने वानरांकडून लंका जिंकून घेतली. ही परमात्म्याची अन्यथा कर्तुम शक्ती आहे. वानरा हाती लंका घेव विली म्हणे तुका. त्या वानरांना आणि त्या राक्षसांना भगवंताने मुक्त करून टाकले. भगवंताची अन्यथा कर्तुम शक्ती आहे. काहून त्या राक्षसांनी कुठे सत्ता घातला होता का त्या वानराने कुठे टाळ वाजवला होता? पण तरी परमात्म्याने त्यांना मुक्त केलं. याचं उत्तर काय? याचं उत्तर एकच आहे, मालकाचं कोणी मालक नसतं. ती त्याची अन्यथा कर्तुम शक्ती आहे. विठाला विठाला संत महात्म्याच्या रूपाने या भूतलावरती अवतरित होतो आणि समाजातून त्या ठिकाणी अन्य रूपाने परमार्थ करून घेतो. आणि तो परमार्थ करत असताना, नाम चिंतन करत असताना एक दिवस आपण नामरूप होऊन जातो. आणि ते नामरूप होऊन गेल्याच्या नंतर काय होतं? जगाचा मालक देखील आपलं उच्चिष्ट खातो. पण त्याच्यासाठी काय करावं लागतं? अभंगाचं करते नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. संत महात्मे अन्य रूपाने, सप्ताहाच्या रूपाने, भागवत कथेच्या रूपाने, नामचिंतनाच्या रूपाने परमात्म्याचं नाम तुमच्या माझ्या मुखातून वधून घेतात. आणि वधून झाल्याच्या नंतर एक दिवस ते नामचिंतन करत करत हा जो ब्रह्मस्वरूप होतो, ब्रह्मस्वरूप झाल्याच्या नंतर तो जगाचा मालक तुमचं माझं उच्चिष्टही त्या ठिकाणी खातो. विठोबा रखुमाई
ती आपल्याकडून घडलेली असेल, हे चरित्र ऐकल्याच्या नंतर, ही लीला ऐकल्याच्या नंतर आपल्याकडून घडलेलं जे पाप आहे ते पाप निवृत्त होतं. म्हणून केले गोकुळात परमात्म्याने जे केलंय तेच फक्त काल्याच्या कीर्तनात सांगावं लागतं. अधर्म झाला, धर्म बुडाला, ब्राह्मण पळाले, कीर्तन मोडले, स्वैराचार झाला, कंस लोकांना त्रास देऊ लागला. जिकडे तिकडे फक्त पाप आणि पाप, पुण्याची उत्पत्ती होईल असं एकही भगवत कीर्तन पुढे घडत नव्हतं. तर भगवत कीर्तन होत असेल तर कंस तिथे जात होता, सगळं बंद पाडत होता. महाराज बस आणि बस पापच त्या ठिकाणी पापाची निर्मिती होत होते. आणि महाराज त्या पापाचं ओझं पृथ्वीला भरपूर झालं. कारण पृथ्वी सगळं सहन करते, पण पृथ्वी एक गोष्ट मात्र कधी कोणाची सहन करत नाही, त्याचं नाव पाप आहे. पृथ्वी सगळं ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं तद आत्मानं अहम सृजामी. मी तेव्हाच निर्माण होतो जेव्हा धर्माला ग्लानी येते. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. साधूला त्रास होऊ लागतो, एखाद्या दुर्जनाचा स्वैराचार वाढतो, त्या काळामध्ये परमात्मा म्हणतात की जन्माला येतो, अवताराला येतो. चला म्हटले तुम्ही आलोच मी. महाराज पृथ्वी माता खाली कुठे टेकते न टेकते, तेवढ्यात परमात्मा आले तसे देवकीच्या पोटी त्यांनी जन्म घेतला, अवतार धारण केला. आणि देवकीच्या पोटी अवतार धारण केल्याच्या नंतर राम अवतारामध्ये काही मर्यादा होत्या, पण जिथे सगळ्या मर्यादा संपल्या ते म्हणजे भगवान गोपाल कृष्ण होते. जन्माला आल्याबरोबर आपल्या पिताश्रीचं दर्शन नाही घेतलं, मग आपल्या पित्याला आज्ञा केली. महाराज भगवान गोपाल कृष्णाचं कामच तसं, आपल्या पित्याला आज्ञा केली, मला इथून उचला म्हटले. त्या गोकुळामध्ये माया यशोदेच्या पोटी जन्माला आलेली आहे, मला उचला, मला तिथे नेऊन ठेवा आणि त्या मायेला घेऊन माझ्या आईपाशी या. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने आज्ञा केली. महाराज भगवंताने आज्ञा केल्याच्या नंतर वसुदेवाने भगवंताला उचललं, नदीच्या पलीकडे घेऊन गेले. शेवटी शेषाला वरून, मला तुम्हाला सगळा कथा भाग माहिती आहे. गंगा माता त्या ठिकाणी वर येत होती, भगवंताचं दर्शन घेत होती. भगवंताचं दर्शन घेण्यासाठी ज्या काळात पाणी वाढत होतं त्या काळामध्ये आता वसुदेवाच्या छातीपर्यंत पाणी आलं होतं, हनवटीपर्यंत पाणी आलं होतं, मुखात तोंडात पाणी जायला लागलं होतं, नाकात पाणी गेलं होतं. भगवंताला वाटलं हिला माझं दर्शन झाल्याशिवाय ही आता मागे जाणार नाही. भगवंताने टोपलीतून पाय बाहेर काढला आणि अंगठ्याने त्या ठिकाणी तिला दर्शन दिलं. महाराज ती खाली गेली आणि संपूर्ण वाट त्या ठिकाणी वसुदेवासाठी मोकळी केली. वसुदेव पलीकडे गेले, महाराज यशोदा झोपेत होते, भगवान गोपाल कृष्ण समोर त्या ठिकाणी ठेवले आणि त्या मायेला उचलल्याच्या नंतर आल्याच्या नंतर कंसाला बातमी कळाली. कंस पळत आल्याच्या नंतर महाराज त्या मायेला आपल्या हातात धरलं, गरगर गरगर फिरवून आता आपटवणार. पण ती माया होती महाराज, ती कंसाच्या हातात येईल, मग खाली काय राहिलं. माया हातातून सटकली, जशी सटकली तशी महाराज वर आकाशात गेली, तशी आकाशात गेली, भव्य असं रूप धारण केलं आणि कंसाला सांगू लागले, कंसा मला काय मारतो, मला मारण्याच्या अगोदर तुला जो मारणार आहे तो गोकुळामध्ये आता वाढतोय. मला काय मारतो, अरे बाईला काय मारतो, बाईला मारून तुझं काय चांगलं होणार आहे. बाईच्या नादी लागतो, बाईच्या काय नादी लागतो. अरे ताकद असेल तर जा त्या गोकुळामध्ये भगवान गोपाल कृष्णाशी 2 हात कर. कंस गचकला महाराज, अरे जो 8वा पुत्र येणार होता, मला मारणार होता, हा तर तो नाही, मग आता त्याला मारलं पाहिजे, तो तर गोकुळात वाढतोय. मग पहिला नंबर कुणाचा लावला त्याला मारण्यासाठी, पुतना मावशीचा. पुतना मावशीला त्या, मला आता फक्त पटपट सांगायचंय बरं का, वेळ कमी आहे. पुतना मावशीला पाठवलं. असं म्हटलं जातं मावशी आई मरावी आणि
मावशी उरावी, पण पुतना मावशी सारखे असेल तर जिथंच पुरावी महाराज. पुतना मावशी त्या ठिकाणी निघाली. आता पुतना निघाल्याच्या नंतर महाराज आता भगवान गोपाल कृष्णाला जायचंय, त्याला मारायचंय. स्तनामध्ये आपलं विष भरलंय, गोकुळाच्या कडेपर्यंत गेले आणि बाजूला उभारून आपलं स्वरूप पूर्ण अतिशय बदललं. इतकं सौंदर्य त्या ठिकाणी आपल्या शरीरावरती घेतलं की एखादी महाराज स्वर्गातील अप्सरा लागेल एवढं सौंदर्य तिने आपल्या अंगावरती परिधान केलं. एवढी सुंदर ती दिसत होती. तिने गोकुळात प्रवेश केला. जसा गोकुळात प्रवेश केला तसा महाराज तिला सगळेजण पाहू लागले. तिने सुंदर अशी लाली लावलेली होती, मस्तपैकी नखपालीस लावलेली होती, अशी बिंदी लावलेली होती. आता मला अलीकडचे शब्द येत नाहीत. महाराज असे मस्तपैकी कानात कुंडल घातलेले होते. कुंडल पुरुष घालतात का? हा, बाळ्या घातलेल्या होत्या. मस्तपैकी अशी नऊवारी साडी नेसलेली होती. गळ्यामध्ये गंठण होतं. एवढी सुंदर दिसत होती, एवढी सुंदर दिसत होती. तिच्या पाठीमागे लहान मुलं पळू लागले, तिच्या पाठीमागे बाया पळू लागल्या. बाया याच्यासाठी पळत होत्या की हिने कुठली लिपस्टिक लावली, हिने कुठली नखपालीस लावली, हिने कुठली बिंदी लावली. बाया पळत होत्या, लहान मुलं पळत होते. महाराज म्हातारे माणसं देखील तिच्या पाठीमाग पळत होते. उरले सुरले आमच्यासारखे ह देखील तिच्या पाठीमाग. आता मला बऱ्याच दिवसाचा प्रश्न आहे महाराज. लहान मुलं पळत होती, कौतुकाने पळत होते. गोपिका पळत होत्या, हिने नेमका कुठला या साज चालवला ते पाहण्यासाठी पळत होत्या. पण म्हातारी माणसं का पळत नव्हती मला हे अजून काही कळायला तयार नाही. पण सगळं गोकुळ तिच्या पाठीमाग. ती महाराज लगबग करत नंद बाबाच्या वाड्यावर गेले. नंद बाबाच्या वाड्यावर गेल्याच्या नंतर यशोदेला हाक मारले, यशोदे अगं पाहिलंय का बाहेर कोण आलंय? यशोदा पळतच आली महाराज. भगवान गोपाल कृष्ण बाजूला झोपलेले होते. कोण आपण? मला ओळखलं नाही तू? नाही हो, तुम्ही फार सुंदर दिसता, कोण आहात आपण? अगं मी तुझी बहीण आहे. मला तर आठवत नाही. अगं तू अतिशय लहान होती ना कान्हासारखी, तेव्हा माझं लग्न झालं, मला लांब लंडनला दिलं, तेव्हा तुझी माझी ओळख नाही म्हटली. असं का म्हटलं? या 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 बसा बसा. कुठे म्हटले कान्हा? कान्हाला मला स्तनपान करायचं. कारण पूर्वीच्या काळात प्रथा अशी होती की आपण पाहुणं म्हणून जर एखादी स्त्री गेली तर त्या बाळाला स्तनपान करावं. ती पुन्हा समोर गेली, म्हटले मला कान्हाला स्तनपान करायचंय. यशोदेला थोडा संशय आला, तिला कधी कुठं पाहिलं नाही की आपली बहीण म्हणते. पण चला प्रथा होती. पण यशोदेला आणखीनच जरा संशय दाट आल्यामुळे यशोदा म्हटली कान्हा झोपलेला आहे म्हटले, तुम्ही नंतर कान्हाला स्तनपान करू शकता. अगं नाही म्हटले, मला जायचंय. नाही तुम्ही नंतर करू. अगं मला जायचंय, तुला कान्हाला आणायचंय की नाही, तुला मला दाखवायचंय की नाही, तुला तुझ्या बहिणीची काही किंमत आहे की नाही? यशोदा म्हणते अगं तसं नाही, माझा कान्हा झोपलाय ना, आणि तो झोपल्याच्या नंतर त्याची झोप पूर्ण झाल्याच्या नंतर मी तुला देईल कान्हाला स्तनपान करण्यासाठी. ती ऐकायला तयार नाही. ती म्हटली तू देते का मी जाऊ? यशोदा म्हटले काही जरी झालं तरी मी तुला कान्हाला तुझ्याकडे देणार नाही. शेवटी उठली महाराज. जशी उठली तशी फिरली फिरली चालायला लागली. भगवंताच्या लक्षात आलं बोनीच गिराईक आहे, हे तर मागं चाललंय. आता ही जर मागं गेली तर महाराज सुरुवातीलाच नाक लागल. महाराज झोळीतून आवाज काढला की हा रडू लागले. महाराज पुन्हा मागं आली. यशोदे काय खोटं बोलते ग, बघण्या तो जागाच आहे, आण म्हटले माझ्याकडे. यशोदा पळत गेली. नाईलाज होता, कान्हाला बाहेर काढलं, त्या पत्नीच्या हातात दिलं. त्या पत्नीने स्तनपान करायला सुरुवात केली. सुरुवात करत असताना आता भगवंताने ओळखलं. पहिला घोट घेतला विषाचा होता, दुसरा घोट घेतला विषाचा होता. भरपूर स्तनपान केलं, शेवटी विष संपलं, त्यातलं दूध संपलं आणि भगवंताने आता रक्त ओढायला सुरुवात केली. रक्त ओढत असताना महाराज त्या ठिकाणी आता तिचा प्राण जाऊ पाहतोय. ती आरडू लागली कान्हा सोड, मुंच मुंच मुंच, कान्हा सोड मला, अरे बाबा मला सोड 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 म्हणता भगवंत म्हटले एक लक्षात ठेव म्हटले पुतना, एक तर मी कधी कुणाला धरत नाही आणि धरलं तर सोडत नाही. आता तुझा प्राण गेल्याशिवाय तुला सोडतच नाही म्हटलं, काळजीच करू नको. शेवटी भगवंताने महाराज तिचा प्राण खेचला आणि शेवटी महाराज तिने आपल्या मूळ स्वरूपात ती प्रगट झाली. अकाळ विकराळ होऊन महाराज त्या ठिकाणी ती खाली पडली. पुराणात असा उल्लेख आहे ती पुतना ज्या काळात खाली पडली त्या काळामध्ये तिची लांबी महाराज 18 किलोमीटर होती, पायापासून तर डोक्यापर्यंत, म्हणजे इथून नगरपर्यंत. इथून नगरपर्यंत तिचा मुख म्हणजे पिंपळगावचं तळच होतं महाराज. आत गेल्याच्या नंतर पिंपळगावच्या तळा एवढा तिचे म्हणजे असणारे जे डोळे होते ते म्हणजे विहिरीसारखे होते.
तिच्या काळी कमीत कमी 10 ते 5 गाव गेले, सगळे लोक पळत आले. आल्याच्या नंतर महाराज कोण आहे, राक्षस आहे, राक्षस आहे, देवाला मारण्यासाठी आले, राक्षस आहे, राक्षस आहे, जिकडे तिकडे चर्चा झाली. पण यशोदेला काही कळायला तयार नाही. माझा कान्हा कुठे आहे, माझा कान्हा कुठे आहे, माझा कान्हा कुठे आहे. लोकांनाही कुठे कान्हा दिसेना. शेवटी शिडी आणली, त्या पुतण्याला लावली. अनेक लोक वर गेले आणि वर जाऊन पाहतायत तर कान्हा छातीवरती अजूनही स्तनपान करतोय. महाराज तर कान्हाला बाजूला घेतलं. ती आता गतप्राण झाली. शेवटी चंदनाच्या लाकडामध्ये तिचा विधी केला. मला सांगायचंय, एक नाही अनेक संकट महाराज कंस तिकडून पाठवत होता. अनेक राक्षस येत होते. एक ना एक संकट त्या ठिकाणी आता भगवंत निवारण करत होते. भगवंत आता हळूहळू लहानचे मोठे होऊ लागले होते. कारण लहान बाळ जेव्हा लहान असतं ना तेव्हा फार गुंडच दिसतं, फार गुणी असतं. पण ते जसं जसं मोठं होतं तसं महाराज ते खोडकर होत चालतं. भगवंतही जसे जसे मोठे होऊ लागले तसे खोडकर होऊ लागले. याला कधी कोणाचं चांगलं देखवलं नाही महाराज. कुठेही गेला, एखाद्याच्या घरासमोर जर चांगली रांगोळी काढलेली असली ना, समोर जायचा आणि त्याच्यावरती काका 1 नंबर करायचा. हा जसा पुढे जाईल तसा भयंकर खोड्या करायचा. एक दिवस महाराज एक गोपिका आमंत्रण सांगण्यासाठी नंद बाबाच्या वाड्यावरती आले. नंद बाबाच्या वाड्यावरती आल्याच्या नंतर तिने यशोदेला हाक मारली. म्हटले, यशोदे, माझ्या घरी सत्यनारायण महापूजा आहे, प्रसादाला येशील का? आता हे महाशय मागत होते. मला सकाळची वेळ होती, आंघोळ घालायची होती, सगळे कपडे काढले होते. हे लटपट 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 करत पुढे आले. म्हटले, गोपे मला नाही का प्रसाद? हो बाबा तुलाही पण आहे ना प्रसाद, पण सत्यनारायण महापूजा झाल्याच्या नंतर आहे. म्हटलं ठीक आहे, मग मी येऊ का प्रसाद घेण्यासाठी? हो का नाही, निश्चित ये. परत गोपिका निघून गेली. यशोदा म्हणते मीही येईल. आता त्या गोपिकाला पुढे जाऊन द्यायचं ना महाराज, उघडण नागडं तसं तिच्या पाठीमागं निघालं. आता याला प्रसाद खायची घाई झाली होती. ती घरी गेली, घरी जाऊन पोहोचली. पण तिचं काम जरा सोहळ्यात होतं. काम एवढं सोहळ्यात होतं ती 65 असणार उष्ट पाष्ट सगळं त्या ठिकाणी अंसूट पंसूट सगळं पाळत होती. देवाला जर काम म्हणून पाणी घेतलं तर त्याला कोणी शिवायचं नाही. जर कोणी शिवलं तर ती पाणी फेकून द्यायची. पूजा होईपर्यंत तिच्या अंगाला कोणी हात लावायचा नाही. देवाच्या वस्त्राला कोणी शिवायचं नाही. तिचं फार मोठं कडक त्या ठिकाणी सोहळं होतं. ती घरी जाऊन पोहोचली. सगळी पूजेची तयारी चालू होती. मासे मागून पळत येतच होते. जसं पळत येत होतं तसं महाराज रस्त्यात एका ठिकाणी म्हशीचा पाऊ होता. म्हशीचा पाऊ माहिती आहे तुम्हाला? म्हैस म्हैस माहिती आहे? म्हैस महाराज म्हशीचा पाऊ जसा आला तसा याचा पाय सटकला. जसा पाय सटकला तसा अजून पडायचा. जसा पडला महाराज तसा नखशिखांत त्या ठिकाणी शेणाने भरून गेला. आता घरी यावं ना, जसा उठला तसाच पुढे पळायला लागला. त्या गोपीच्या घरी गेला. गोपे प्रसाद पाहिजे. गोपी बाहेर आली. कोण आला इतक्या लवकर प्रसाद मागायला? बाहेर पण कोण तू? अगं मला ओळखलं नाही का? मी कान्हा. आणि हा काय तुझा अवतार? अगं मी कान्हा आहे, मला प्रसाद पाहिजे. माझा अवतार सोडून दे, मला प्रसाद पाहिजे. भगवान पुढं पुढं सरकायची, ती मागं मागं सरकायची. आता हे शेणाने भरलेलं होतं महाराज. मला प्रसाद पाहिजे, मला प्रसाद पाहिजे. ती गोपीला म्हणायचं देती प्रसाद का तुला तुझ्या अंगाला शिव? ती मागं सरकायची महाराज. देते म्हटले प्रसाद, थांब 2 मिनिटं. आतमध्ये गेली. जशी आतमध्ये गेली तसं आता ती दुसऱ्या कामाच्या नादी लागली. आता बाईचं डोकं म्हणजे साबणाचं खोकं आमचे महाराज सांगायचे. तिच्या डोक्यात 12 भानगडी महाराज. घरात गेली, जशी घरात गेली तशी दुसऱ्याच्या कामाच्या नादी लागली. बाहेर जगाचा मालक आपल्या दारात उभा हे विसरूनच गेले. 10 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, 25 मिनिटं झाले, अर्धा तास झाला की गोपी प्रसाद घेऊन काय येत नाही. देवाला आता राग आला. राग आल्याच्या नंतर देवाने काय करावं? इकडं तिकडं पाहिलं. महाराज 2 सुंदर अशी कुत्र्याची पिलं खेळत होते. त्या कुत्र्याच्या पिलाला उचलून घेतलं. म्हटले मला प्रसाद देत नाही ना, मी पाहतो तू सत्यनारायण नाही. तुझा जागरण गोंधळ आत्ताच घातला तर ती धुपडी म्हटला. जसं कुत्र्याचं पिलू घेतलं तसं महाराज ते समोर पूजा मांडली होती. केळीचे पानं, केळीचं पान बाजूला केलं. ते कुत्र्याचं पिलू तिथं ठेवलं. केळीच्या पानाने त्याला पुन्हा झाकून घेतलं आणि त्याला सांगितलं जर का इथून उठला तुला शूटच करून टाकेल म्हटला. मी सांगितल्याशिवाय इथून उठायचं नाही. आता ते कुत्र्याचं पिलू महाराज सांगणारा जगाचा मालक होता. ते शांत बसलं. काम सुद्धा करायला तयार नाही. तेवढ्यात गोपी बाहेर आली. इकडून ब्राह्मण लगबग 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 करत आला. भूक लागली होती. दुपारचे 2 वाजले होते. ऊन लागलं होतं. जसा आला तसा पिशवीतून रंगणात काढला. जसा रंगणात काढला तसा हात आत घातला. जसा हात घातला तसा कुत्र्याच्या पिलाने चटकन चाकलं. जसं टाकलं तसं अरे बापरे म्हटलं गोपी इथं काहीतरी आहे म्हटला. 16 घरातून ब्राह्मण बाहेर. एवढा ब्राह्मण घाबरला. गोपी पळत आलं. काय झालं काय झालं? अहो काय रडताय? काय झालं काय झालं? म्हटले तिथे आतमध्ये काहीतरी केळीच्या पानाच्या आडून घे. नक्की काहीतरी विच्चू काटा असावा. आत डोकून पाहिलं. पान बाजूला केलं तर एक कुत्र्याचं पिलू बसलेलं होतं. गोपी म्हटलं अहो कुत्र्याचं पिलू आहे. 16 घाला. ते कुत्र्याचं पिलू आहे महाराज. त्या ठिकाणी अगं म्हटलं आता कुत्र्याचं पिलू त्याच्यात गेलंय. आता मी तिथे पूजा करणार नाही. त्याला बाजूला काढ.
आता गोपीचं आणणं सांगणं म्हणजे महाराज हार 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 तिने घेतली गोळाची काडी, अहो हाडा अहो हाडा. आता मोठ्याचं पुत्र होतं महाराज, अहो हाडा अहो हाडा. आता ते काय निघणार आहे का महाराज? त्याला दम कुणी दिला होता? जगाच्या मालकाने ती हलायला तयार नाही तेवढ्यात एक म्हातारी पुढे आली. म्हणजे गोपे, कृष्णाला काही म्हटली होती का तू? नाही बाई, मी कृष्णाला कशाला काय म्हणू? मी आठव म्हणे कान्हाला काहीतरी म्हटले असावे. हा हा हा, कान्हा मगाशी आला होता प्रसाद नेण्यासाठी. कुठेही कान्हा, कुठेही कान्हा. पण आता तुझ्या बापाने ठेवलाय. कान्हा गेला महाराज घरून. सगळं सत्यनारायण महापूजा तर दूर राहिली, पण संध्याकाळचं जागरण आणि गोंधळ घालून टाकला. एक नाही अनंत घोड्या करू लागले. दुसऱ्या दिवशी ती गोपी तक्रार घेऊन नंद बाबाच्या वाड्यावरती आली. तिच्या सोबत आनंद गोपिका होत्या. आता भांडायचं म्हटलं महाराज एकटा माणूस नाही, असं लोकांना फार आवडतं. बऱ्याच गोपिका एकत्र आल्या, तिच्या सोबत गेल्या. गेल्याच्या नंतर यशोदेला हात मारले. यशोदे, अगं तुझ्या कानाला जरा आवर घाल. काय झालं? काय झालं म्हणजे? बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. याच्या घोड्या किती सांगू, याच्या घोड्या किती सांगू, महिपत्र सिंधू वाटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. बाई तुझा कान्हा तुला गोड वाटतोय, पण त्याच्या घोड्या जर सांगायला गेलो ना तर त्या ठिकाणी समुद्राची शाही करावी लागेल, पृथ्वीचा कागद करावा लागेल, तरी त्याच्या घोड्या संपणार नाही. एवढा तुझा कान्हा घोडकर आहे. ती सांगतच होती. आता दुसऱ्या गोपीने गप बसावं महाराज. त्याने हा तुमचाच कशा घोड्या करतो? त्याला म्हणा एकदा माझ्याकडे येऊन बघ, नाही त्याची शेंडी उपटली तर ते धुंकू. आता तो मागच उभा होता महाराज. आता ते अगोदर लपत होतं गोपीला, कोणते बाजूला झालं. म्हटलं माझी शेंडी उपटते. गोपाळाने सांगितलं घ्या रे हिचा घर नंबर टिपून, हिचा मोबाईल नंबर घ्या, रात्री 12 वाजता हिला मिस कॉल आणू म्हटलं. माझी शेंडी उपटते, पाहू म्हटले आता तुझी शेंडी उपटतो. तुझी वेणी उपटते की माझी शेंडी उपटते? का म्हटले तुम्ही पाहतो. रात्री 12 वाजले. महाराज सगळे चोर बाहेर निघले, कान्हा बाहेर निघला, अनेक गोपाळ एकत्र आले. म्हटले जायचं कुठं? घर नंबर घेतला? हो घेतला. म्हटले आपली शेंडी उपटायला निघाली होती, चला म्हटले. गेले महाराज तिच्या दारात. गेल्याच्या नंतर सूक्ष्म रूप धारण केलं. त्या भट्टीमधून आत प्रवेश केला. गोपिका झोपलेली होती. तिच्या पाठीमागे असणारा गोपाळ त्या ठिकाणी झोपलेला होता. समोर गेले, आपलं असणारं मूळ स्वरूप धारण केलं. आतमध्ये गेल्याच्या नंतर गोपाळाची वेणी घेतली आणि गवळणीची दाढी घेऊन त्या ठिकाणी दोघांची जाम गाठ बांधली. तुम्ही येत आहात का खिरीकडा? काय झालं? गोपाळाची वेणी आणि गवळणीची दाढी घेतली आणि जाम गाठून बांधली. काहींना कळलं, काहींना कळलं. सकाळी गोपाळाची दाढी घेतली, गवळणीची वेणी घेतली. महाराज त्या ठिकाणी मोठी अशी गाठण बांधली. भगवंत म्हटले बस आपलं काम झालं. माझी शेंडी उपटते. भगवंत बाहेर आले. घरी गेले, निवांत झोपले. पहाटे 4 वाजले. गोपिका उठली महाराज. उठल्याच्या नंतर आता ती गोपाळाची बाई, आता पूर्वीच्या काळामध्ये गोपिका आधी उठायची, आता थोडा बदल झालाय महाराज. आता गोपाळ आधी उठतो. पण ते गोपाळ उठून गप्प बसत नाही. शेणखोरच कर, गाईचं शेणच कर. फळची झाड महाराज नाही नाही, ते उद्योग पहाट करतात. आणि बाईसाहेब महाराज 7 वाजता उठतात निवांत. उठल्याच्या नंतर नवऱ्याला बोल, इकड्या शेणखोर केला का? हो हो. फळची पुचली का? हो हो. चहा केला का? हो हो. तुम्ही घेतला का? हो हो. आणा मला इकडे मग. आता हे एवढा बदल झाला. पण पूर्वीच्या काळामध्ये महाराज गोपिका आधी उठायची. आता ती गोपी जशी उठली, आता ती गवळ्याची बाई महाराज 3 फूट रुंद 10 फूट उंच, जशी उठली तसं महाराजांच्या दाढीला झटका बसला. आता दाढीला झटका बसल्याच्या नंतर ते झोपेतच होतं. तो म्हटला का ग म्हातारपण एवढी मारते का माझी दाढी ओढते? आता ते डोळे पण उघडले नव्हते महाराज. गोपिकाला बोलू लागला, अगं अहो म्हटलं मी कसली तुमची दाढी ओढते? तुम्हीच माझी वेणी ओढताय. नाही म्हटलं तू माझी दाढी ओढते. नाही म्हटले तुम्ही माझी वेणी. शिवसेना महाराज त्या ठिकाणी भाजप जाम. बस युती होती पण झालं ना, बिघडलं ना. दोघं तू इकडं झाले. नाही म्हटलं माझी दाढी तू ओढते. नाही म्हटले तुम्ही माझी वेणी ओढताय. महाराज हात लावून पाहतायत, अंधार होता. चापून पाहतायत कवठासारखी मोठी गाठ. तो म्हटला का ग म्हातारपणी तुला एवढा चढ सुटला का? हा माझ्या दाढीची तुझ्या वेणीची गाठ. मी कसली गाठ? मी काय हात पाठीमागे करून बांधली का? तुम्हीच बांधली असेल. तुमचेच हात पुढे करून बांध. नाही म्हटले मी नाही बांधली. मी नाही बांधली. नाही तूच बांध. मी नाही बांधली म्हटले. महाराज पुन्हा वाद पेटला. पण तो गोपाळ जरा हुशार होता माझ्यासारखा. तो म्हटला जाऊ दे, कोणी का बांधला, सोडून तर टाक म्हटला. मग सोडायला सुरुवात केली.
सोडता सुटेना. महाराज सांगतात सोडता सुटेना. सोडण्याचा प्रयत्न केला ते सुटायला तयार नाही. आता काय करावं? जा म्हटलं ते कोपऱ्यामध्ये विळी आहे, विळी घेऊन ये म्हटलं, विळीने कापून टाक. आता विळी आणायला जायचंय. आता कोणी जायचं? काय म्हटलं तू? आता गोपीने एकटीने जायचं का? नाही ना महाराज. आता दोघांना गेल्याशिवाय पर्याय नाही. ती उठूनच उभी राहिली. जशी उभी राहिली तसं आता हे होतं 4 फुटाचं. असं लोंबकाळलं महाराज मागं. आता लोंबकाळ्याच्या नंतर कन 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 ती पुढे गेली. ती चालत असताना म्हटली लग्नात मला नाही ओढत होता ना, आता माझ्या तावडीत आलाय. हा विळी तिकडे होती पण आधारात मुद्दाम 2-4 चक्रा मारल्या. आता पाठीला लोंबकळत होतं. अगं म्हटले रोजची विळी तुला सापडली म्हटले. विळी हातात घेतली. सोडता सुटेना कापता कापेना. ती गाठण काय महाराज याने त्यांनी बांधली होती का? जगाच्या मालकाने ती गाठण बांधली होती. आणि लग्नात ब्राह्मणाने बांधलेली गाठण सोडण्यासाठी कोर्टात जावं लागतं. आता ती जगाच्या मालकाने बांधलेली गाठण महाराज त्याच्याकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. महाराज कापण्याला सुरुवात केली, कापायला तयार नाही. आता 6 वाजले होते, दिवस उजेडला होता. म्हटले आता एक काम कर, जर सुटतही नसेल आणि कापतही नसेल तर जाळून टाक म्हटला. जाळायला प्रयत्न केला, जाळ केला, त्याच्या खाली जाळ धरला. महाराज सांगतायत सुटता सुटेना कापता कापेना जाळता जळेना. जळण्याचाही प्रयत्न केला पण ते जळायला तयार नाही. सकाळचे 8 वाजले. लोक आले, घरावरती थापा टाकू लागले. गोपाळबाई, ओ गोपिकाबाई, ओ गोपाळ बाबा, आम्हाला दूध पाहिजे, आम्हाला ताक पाहिजे, आम्हाला दही पाहिजे. 10 वाजले तरी बाहेर यायला तयार. आता बाहेर यायचं म्हणजे काय? खेळ होता का महाराज? तो पूर्वीचा काल होता. लज्जा होती, लाज होती. लोकांना वाटलं 10 वाजले तरी घराच्या बाहेर येणार, नक्की यांचं काहीतरी बरं वाईट झालं महाराज. आता लोक सगळे एकत्र आले. म्हटले दरवाजा तोडा म्हटले. 10 वाजले तरी बाहेर येणार. जसे आले तसा दरवाजा तोडला. जसा दरवाजा तोडला तसे एकमेकामागे उभेच होते. सुंदर ते ध्यान उभे विटे वरी करपटे वरी. आता ते सुंदर महाराज ते रूप लोकांनी पाहिलं. सगळे लागले ना हसायला. म्हटले हे काय? म्हटलंय गोपाळ बाबा. अहो हे काय गोपिकाबाई? अहो म्हटलं हे कुणी बांधलंय? सोडून टाका. अहो सोडता सुटेना कापता कापेना जाळता जळेना. सगळा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी ते काही सुटायला तयार नाही, जळायला तयार नाही. काही सगळे प्रयत्न करून पाहिले. एक म्हातारा काठी टेकत पुढे आला. म्हटलं गाठण सुटत नाही? म्हटलं सुटत नाही. कापल्या जात नाही? कापल्या जात नाही. जळत नाही? जळत नाही. मग कानाला काही म्हटली होती का? कानाला काही मी काय नव्हतं म्हटलं. नीट आठव, कानाला काहीतरी म्हटली असेल, त्याच्याशिवाय हा प्रकार होणार नाही. हा मी काल त्याला म्हटले होते तुझी शिंडी चुकते ना. हा मग आता तुझी विणी निघल्याशिवाय राहणार नाही म्हटले. मग आता याच्यासाठी काय करावं? नंदबाबाच्या वाड्यावर जावं लागेल. तिथे गेल्याशिवाय भगवान ज्या काळात कृपा दृष्टीने पाहिजे तेव्हाच ती विणी सुटेल, तोपर्यंत सुटणार नाही. आता तो पूर्वीचा काल होता महाराज. गावातून जर बाईला जायचं म्हटलं तर ती चप्पल काढायची, काठीत घ्यायची आणि मग गावातून जात होते. आता गावातून ही सर्कस न्यायची म्हटल्याच्या नंतर भरतला मेल्याहून मेल्यासारखं झालं. देवा माफ कर मनोमन त्या ठिकाणी देवाची माफी मागू लागली. आणि महाशयने तोपर्यंत गप्प बसावं ना. महाराज जे गावात गेले, लोकांना सांगितलं ऐका रे लोक हो, आज बरोबर 10 वाजता आपल्या गावामध्ये ग्रेट बॉम्बे सर्कस येणार आहे हो. दौंडी दिली महाराज. सगळे लोक एकत्र केले. का आता हिची जिरवाईचीच होती ना. माझी शिंदी उपटते म्हटले महाराज. निघाले. आता ही जत्रा निघाली. पण आता हे दोघच नाही, अख्खं गाव यांच्या पाठीमागे. नंदबाबाच्या वाड्यावरती जाऊन पोहोचले. यशोदेला हात मारले. यशोदे अगं असं कुठं असतं का? काना फार त्रास देतो. सगळ्या गोपिका एकत्र झाल्या. एक नाही आनंद खोटी भगवंत त्या ठिकाणी करू लागले. आणि करू लागल्याच्या नंतर महाराज एखाद्याची सुंदर रस्त्याने चालली असेल ना, भगवंताने पळत जावं, तिच्या गळ्यामध्ये मिठी मारावी, तिच्या मुखाचं चुंबन घ्यावं. यशोदे अशी कुठं खोटी असते का? तुझ्या कानाला तू जरा आवर घाल. यशोदे यशोदे तुझा काना, त्याला जरा आवर घाल. अगं तो फार आम्हाला त्रास देतोय. सगळ्या गोपिका एकत्र झाल्या. अगं काय त्रास देतोय तुला माहितीये का यशोदे? आम्ही गोकुळी राहावे का जावे? अगं झालं काय? पहिली गोपिका पुढे आली. ती आपली तक्रार सांगू लागली. पहिली आली धावत, मने कपाय काय केली मात, मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता सापडेना, यशोदे बाळ तुझा कान्हा कोठवरी सुसुमित. यशोदे तुझा कान्हा फार त्रास देतो. दुसरी पुढे आली. ती सांगू लागली. तिसरी आली धावणी,
म्हणे ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दहीची गाठ देवणी, गाठ बाई कुणाशी सुटेना, धरू जाता सापडेना, यशोदे बाळ तुझा कान्हा कोठवरी, सोसू मी धिंगाणा. सगळ्या एकत्र आल्या अवघ्या मिळवणी गवळणी, येते नंदाचे अंगणी, कृष्णा कोणी देता कोणी. महाराज सांगू लागल्या, यशोदाई समोर आली, यशोदाई कानाला सांगू लागली, कान्हा आता भरपूर खोड्या झाल्यात, आता तू तुझ्या खोड्या टाकल्या पाहिजे, तू कोपींची खोड काढतोय ना, आता मी तुला शिक्षा देणार आहे. आई मला कसली शिक्षा आहे, तुला आता वनात जावं लागेल, वनामध्ये जाऊन तुला आता अनवाणी पायाने त्या ठिकाणी गायी ओळावे लागतील. आई ठीक आहे, तू सांगत असेल ना तर मी निश्चित जायला तयार आहे, कारण मला गायी आणि आई हे दोन तत्व मी आधीपासून सांभाळेल. तुझी आज्ञा आहे, तू आई आहे, आणि जिच्या पाठीमागे जायचे ती गायी आहे. बस आई तू सांगते मी जायला तयार आहे. पण भगवंताचे राज पोशाख काढले, आता भगवंताला शिक्षा द्यायची आहे. पितांबर घातला, मला त्या ठिकाणी सुसाधं असं उपर्ण कमरेला बांधलं होतं. ती बासुरी एका बाजूने खोली होती, ती बासुरी नव्हती महाराज, साक्षात असणारी ती एक गोपिकाच होती, आपल्या कमरेला ठेवलेली. तिच्या ताकद एवढी मोठी होती. भगवंताने तो वेणू वाजवल्याच्या नंतर नदीतून वाहणारं पाणी देखील पांगुळ होत होतं. नामदेव महाराज सांगतायत ही ताकद त्या असणाऱ्या मुरलीतली होती. पांगुळले यमुना जळ, पक्षी राहिले निश्चळ, भुलविले वेणुना. वेणूचा नाद असा होता, उडणारे पक्षी स्थिर होत होते, वाहणारं पाणी स्थिर होत होतं. तिचा नाद असा होता. महाराज सांगतायत नादन समाय त्रिभुवनी, नादन समाय त्रिभुवनी, एका फुलला जनार्दनी, एका फुलला जनार्दनी, फुलविले वेणुना. वेणू महाराज एका बाजूने खोला होता. भगवंताची दागवडी हिऱ्याच्या पंक्ती होत्या. भगवंताचे नयन अतिशय सुंदर होते. सर्व वनकरे आता त्या ठिकाणी राज पोशाख उतरवला होता, पण तरी महाराज भगवंताचं स्वरूप एवढं सुंदर होतं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, भगवंताचं स्वरूप. आता गोपिका भगवंताला सांगितलं यशोदेने, आता बाबा तुला गायींच्या पाठीमागे जावं लागेल. आता गायीची श्रीमंती काय साधी नव्हती महाराज. ज्याच्याकडे 5 लाख गायी आहेत तो नंद आहे, ज्याच्याकडे 10 लाख गायी आहे तो उपनंद आहे, ज्याच्याकडे 50 लाख गायी आहे तो वृषभानुवर आहे, ज्याच्याकडे 1 कोटी गायी आहे तो नंदराज आहे. आणि त्या नंदराजाचा हा नंदन होता. पुढे गायी चालल्या होत्या, त्याचं सुंदर असं ते कोवळं स्वरूप त्या गायीच्या पाठीमागे पळत होतं. गायीच्या पायाची धूळ उडत होती. जशी धूळ उडत होती तशी भगवंताच्या चेहऱ्यावरती ती धूळ साचत होती. महाराज ते असणारं भगवंताचं स्वरूप अतिशय सुंदर अधिक त्या ठिकाणी दिसत होतं. नामदेव महाराज वर्णन करतायत, सगळ्या गोपाळांना एकत्र घेतलं आणि गायी पाठीमागे भगवान त्या ठिकाणी वनाकडे निघाले. गायी गोपाळ सौंदर्य वना, गायी गोपाळ सौंदर्य वना, गायी गोपाळ सौंदर्य वना, गायी गोपाळ, गायी गोपाळ सौंदर्य वना, गायी गोपाळ पुढे चालत होते. चालत असताना एक गवळण एक गोपिका दुसऱ्या गोपिकेला म्हणत होती, का ग तू जर तक्रार केली नसती तर माझ्या भगवंताला आज वनात जावं लागलं नसतं. तुझ्यामुळे माझ्या देवाला आज वनात जावं लागते. बघ म्हटलं त्याची किती कोमल पाय आहेत. त्याच्या पायामध्ये काही तो अनवाणी पायाने चालतोय. तो दिसायला किती सुंदर आहे, पण मला फार त्याची दया येते. तू पापी आहेस, तुझ्यामुळे माझ्या कान्हाला आज वनात जावं लागलं. मला दुसऱ्या गोपिका एकत्र येत होत्या. कुणी गच्चीवरती येत होतं तर भगवंताचं स्वरूप पाहत होतं. एक गोपिका दुसऱ्या गोपिकेला सांगत होती, सजनी आज देखो नंदजी कोला, सजनी आज देखो नंदजी कोला,
भगवंताचं ते स्वरूप सगळ्या गोपिका पाहत होत्या, सर्व हर्षयुक्त झाल्या होत्या, मोहित झाल्या होत्या. भगवंत आता वनामध्ये निघून गेले होते. वनात गेल्याच्या नंतर आपल्या गायी चालण्यासाठी भगवंताने वनात पाठवून दिल्या. सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. अनेक प्रकारचे खेळ भगवंत त्या ठिकाणी खेळू लागले. खेळत असताना महाराज वर्णन करतात, विटी दांडू चेंडूल गोड्या नाडापारी दांडू चेंडू लगोऱ्या अनंत प्रकारचे भगवंत असा खेळ खेळले होते. गायी चरून आता कुठेतरी सावलीत बसले होत्या. गोपाळ भगवंताकडे आले, देवा खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. देवा आता फार भूक लागले, 9:30 वाजले, आता आवरलं पाहिजे. खीर गार होते, आता आवरून घेतलं पाहिजे. भगवंत म्हटले ठीक आहे, मला तुमच्या भावना कळतायत. तुमचं लक्ष कीर्तनात नाही, तुमचं लक्ष भगवंत म्हणतात तुमचं चित्त आता खेळावरती नाही, तुमचं चित्त आता त्या ठिकाणी शुभ्रणीवरती आहे. मला तुमच्या भावना कळतायत. देवाने महाराज सगळे गोपाळ एकत्र केले. त्या यमुनेच्या काठावरती कमळाच्या आकाराकार सगळे गोपाळ बसवले. सगळ्यांच्या शिदोऱ्या भगवंतांनी एकत्र केल्या. एकत्र केल्याच्या नंतर सुंदर असा काला त्याचा तयार झाला. आणि तो काला माझ्या भगवान गोपाळ कृष्णाने प्रत्येक असणारा जो गोपाळ आहे त्याला त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केली. शुकाचार्य भागवतामध्ये त्याचं वर्णन करत आहेत. विभ्रद्वेनुम जठरपतय शुंग वेत्रेच कक्षे वामे पानुमस्रम कलो कमलम तत्फलांकुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपर सुरदन हास्य नर्म विश्वैहि स्वर्गे लोके मिशति विभुजे यद्य भुक्पाल केली कुंडले कवरधारी श्री भगवान की बावली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाल कृष्ण भगवान की अशा प्रकारे त्या ठिकाणी तो काला आहे तो पार पडत होता. आणि तो काला आपल्यालाही मिळावं असं वाटत असेल तर महाराज भगवंत तुकोबरा देखील सांगतात, करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. त्या परमात्म्याचं नामचिंतन करावं लागेल, त्या परमात्म्याचं ध्यान करावं लागेल. जो ध्यान करतो, जो नामचिंतन करतो त्यालाच तो भगवंताच्या हाताने काला मिळतो. मग आपल्यालाही तो काला मिळावं असं वाटत असेल तर आपण देखील भगवंताचं नामचिंतन बोला ना केलं पाहिजे. मग सगळ्यांनी एकदा अंतःकरणापासून वर हात करा, भगवंताचं नामचिंतन करायचंय. वा वा वा. पाठीमागचे त्या डाव्या पक्षाचे, हा तुम्ही पण स्वयंपाकगृहातले सगळे इकडे इकडे कानापर्यंतच घेतले, नाकापर्यंत. हा हा कानापर्यंत नाकापर्यंत घेतलेल्यांची जबाबदारी मी घेणार नाही, लक्षात ठेवा. जाता जाता जर भगवंताचं भजन आहे, जाता जाता कुठे गाडीचा टायर सटकला, ज्यांचे हात खाली त्यांच्यासाठी बरं का, हा त्याला जबाबदार आम्ही राहणार नाही. जो वर हात करेल, हा आता झाले वर हात अंतःकरणापासून. हा आता शिवाजी महाराज या ठिकाणी सुंदर असं भगवान गोपाल कृष्णाचं भजन म्हणते. संपूर्ण भजन होईपर्यंत कोणी हात खाली घ्यायचे नाही, भजन म्हणायचंय. ते भजनच आपल्याला तारणार आहे, ते भजनच आपल्याला काला खाण्याचा अधिकार देणार आहे. आणि असं भजन करायचंय, असं भजन करायचंय की इथे घडलेलं भजन वैकुंठात माझ्या प्रभू परमात्म्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि तो प्रभू परमात्मा या काल्याच्या रूपाने आपल्यापर्यंत इथे आला पाहिजे आणि आपल्याला काला दिला पाहिजे. भजनाला सुरुवात. राधे राधे
राधे राधे राधे हो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोले राधे राधे तुम भी खाओ खीर चपाती हम भी खाओ तुम भी बोले अरे घ्या आत खाली घेतली का आपल्या वांबुरीच्या लोकांना सांगावं नाही लागत परमात्म्याचं पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान गडबड नका करू आत्ताशी 9:30 वाजले चेहरे टाकू नका 5 मिनिटात उरकणार आहे पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान असो अशा पद्धतीने त्या गोकुळामध्ये त्या वनामध्ये काला पार पडलेला आहे आणि तोच काला आज आपण या ठिकाणी या दहीहंडीच्या रूपाने सप्ताहाच्या रूपाने खाणार आहोत म्हणून आज या ठिकाणी गेले 5 दिवसापासून आपण या भक्ती सोहळ्याचा आनंद लुटत आहोत त्यात असणारी आजची ही काल्याची सेवा कारण एकट्याचा नव्हे खेळ आणि म्हणून मेळविला मी एकट्याने कितीही ठरवलं असतं सप्ताह करायचा जर तुम्ही आलेच नसता तर सप्ताह एकल्याचा नव्हे खेळ हा काळ एकट्याचा खेळ नाही महाराज भगवंताने जरी द्रोणागिरीला त्या ठिकाणी करंगळी लावली असली तरी बाकीच्यांना त्या ठिकाणी काठी का होईना लावावी लागलीच महाराज या रूपाने आपण सर्व या ठिकाणी एकत्र आलात मलाही माहीत नव्हतं माझ्यावरती एवढा समाज प्रेम करतोय पण तुमच्या हाराने महाराज आज दाखवून दिलं बरं आतापर्यंत ज्याचा फक्त तिरस्कारच करण्यात आला आज वांबुरीकरांनी एवढं मोठं स्वागत केलं महाराज मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण कुणाला कुठल्या रूपाने दुखावलं असेल कुणाला कुठल्या रूपाने दुखवलं असेल कारण अंतकरण दुखायला कुणाचं वेळ लागत नाही कुणी रागराग केला असेल कुणी शिव्या दिल्या असतील कुणी त्या ठिकाणी नको नको ते बोललं असेल सगळं सहन होतं पण महाराज त्या ठिकाणी आणि आपण साधूच्या वाटेने चाललोय साधूच्या वाटेने जात असताना अगोदर हे सगळं सहन करावं लागतं आणि ते सहन केल्याच्या नंतर कदाचित गळ्यात हार येतो आणि त्या वांबुरीकरांनी महाराज वांबुरी असेल आपलं पंचक्रोशी असेल मी कुक्कडवेड्यात होतो तिथे माझ्यावरती भरपूर प्रेम केलं महाराज माझं कीर्तन असेल तर इथपर्यंत हार येतच होते आणि वांबुरी असेल आपली पंचक्रोशी असेल आपण सर्व इथे येतात फार मोठं सहकार्य करता कारण इथे आपण ज्या कालामध्ये कीर्तन ऐकत असतो त्या कालामध्ये आमचे कितीतरी तरुण बाहेर टँकरची व्यवस्था करत असतात कितीतरी तरुण त्या ठिकाणी आपल्या चपला सांभाळत असतात कितीतरी आमचे तरुण महाराज आपल्या वस्तीवरचे असतील बाहेरचे असतील तिथे आपल्या गाड्या सांभाळत असतात ते कीर्तन ऐकत नाही तुमच्या माझी सेवा त्या ठिकाणी ते करतायत म्हणून भगवंत त्यांना बुद्धी देतोय आणि म्हणून आपण या ठिकाणी सुंदर प्रकारे कीर्तन ऐकतोय फार सर्वांचे फार मोठे उपकार या ठिकाणी आहेत आपण आलात सुरुवातीपासून महाराज कुठल्याही सप्त्यात गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी खाण्यासाठी गुलाबजांबू कुठे मिळते आपण रोज वेगवेगळे पदार्थ खातोय कळतच नाही आपण सप्त्यात एका कोणाच्या लग्नात आहेत काल गुलाबजांबू खाल्लेत आज खिराई परवा दिवशी बालुशाही खाल्ली सकाळी पनीर खाल्लं जिलेबी खाल्ली आमटी भाकर खाल्ली आता आमटी भाकरीचा स्वादच वेगळा होता महाराज मस्तपैकी एका पाठीमागून एक बेत त्या ठिकाणी होत होते आणि आजही पहिल्या दिवशी जो आनंद होता तोच आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला दिसतोय इथेच आपला सप्ताह सफळ झाला महाराज कारण इथे प्रत्येक जण आताही त्या ठिकाणी सगळे तयारीत आहेत भांडे घेऊन का इथे आता मला महाराज भाऊबंद नाही का कोणी भाऊ नाही का कोणी काय नाही इथं एकल्याचा नव्हे खेळ इथे ईश्वर महाराज म्हणून हे कार्य होत नाही ते परमात्म्याचं कार्य म्हणून होतं आणि परमात्म्याचं कार्य म्हणून तुम्ही आम्ही सर्व एकत्र येतो आणि अतिशय सुंदर असा सप्ताह या ठिकाणी पार पडतो कल्पनेच्या बाहेर या ठिकाणी आपण हे असणारे जनसमुदाय पाहतो महाराज सुरुवातीला ज्या काळात आम्ही सप्ताहाचं नियोजन केलं असं वाटत होतं कीर्तनासाठी कोणी येईल का नाही मग कीर्तन त्या पडवीत करायचं ठरलं मला चला 200-400 लोक आल्याच्या नंतर तिथे आपले सामावून जातील पण नंतर महाराज चतुर्थीचे कार्यक्रम सुरू झाले चतुर्थीला त्याकडेपासून तर याकडेपर्यंत भरत चाललं
मग आता तिथं कीर्तन करायचे तर म्हटलं आपण सप्ताह करायचं आहे म्हटलं मग पुढच्या पटांगणात करू. हे सगळे म्हटले महाराज तिकडं कोण यायचंय, एवढं पटांगण भरलं पाहिजे, एवढं भरल्याच्या नंतर ते भरून दिसलं तर पुढच्या कीर्तनकाराला कीर्तन करू वाटेल. इकडं नको म्हटले आपलं तिकडंच करू. अरे म्हटलं तिकडं कीर्तनकार उभा राहिला की शेवटच्या माणसाला दिसत नाही. म्हटलं काही जरी झालं तर इथंच करायचं, इथं करायचं ठरलं. पहिला दिवस चतुर्थीचा होता, धाकधूक होती महाराज. बरं पहिला दिवस म्हणजे परमपूज्य आदरणीय गुरुवर्य महाराजांचा. महाराज बॉम्ब पडायला कधी कुणावर बॉम्ब पडेल सांगता येत नाही, घाबरून गेलो होतो. बरं तेवढा समाज, एवढा मोठा व्यक्ती आपल्या समोर आहे, एवढा साधू आपल्या समोर आहे, तेवढा समाजही समोर पाहिजे, मन धाकधूक करत होतं. पण आपण सर्व महाराज एवढे एकत्र जमून आला की महाराज देखील त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाले. आणि जिथे अर्धा तास कीर्तन करायचं तिथं 2.5 तास कीर्तन केलं. म्हणजे हे आपण सगळे एकत्र येत आहेत म्हणून या सगळ्या गोष्टी घडतायत. आधीपासून कोणी पंक्ती घातल्या आहेत, कोणी अन्नदान केलंय, प्रत्येकाचं योगदान आहे महाराज इथे. कोणी अर्थदान दिलंय, कोणी अन्नदान दिलंय, कोणी त्या ठिकाणी वस्त्रदान दिलंय, कोणी आपापल्या पद्धतीने दान त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय. आणि या सर्व दानातून हा सुंदर असा सप्ताह या ठिकाणी उभा राहिला आहे. आणि त्या सप्ताहासाठी आपले जे गुणीजन मंडळी आहेत, आता मला असं वाटतंय हा जो सप्ताह आहे, गुणीजन असतील किंवा कीर्तनकार असतील, मला वाटतं याच्याही पेक्षा मोठं श्रेय आमच्या आश्रमातल्या विद्यार्थ्यांना जात आहे. हे विद्यार्थी आहेत म्हणून आपल्याला हे सगळं सहज शक्य होत आहे. नाही तर सप्ताहाचे नियोजन करणारे आहेत, कीर्तनकारही आहेत, पण महाराज त्यांना वाजायला कुठे टाळकरीच नाही, ही मोठी पंचायत आहे. पण यांच्यामुळे आज आपल्याला शक्य होत आहे. कारण माझे लेकरं महाराज पहाटे 4 वाजता उठायची, गाथा भजन असेल, पारायण असेल, हरिपाठ असेल, सगळं काही त्या ठिकाणी आज आम्हाला रोज रात्री झोपण्यासाठी काका 1 वाजते आणि सकाळी पहाटे 4 ते 5 वाजता उठायचं आहे. पण एकही मुलांनी तक्रार केली नाही माझं डोकं दुखतंय का पोट दुखतंय का. कारण तुमचा आनंद पाहून आमचा आनंद द्विगुणित झाला आणि म्हणून हा आनंद आम्हाला या ठिकाणी घेता आला. त्या बालगोपालांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी पहिल्या दिवसापासून मृदुंगाची सेवा ज्यांनी दिली असे असणारे आमचे शुभम महाराज मोरे, त्याच पद्धतीने ज्यांनी व्यासपीठ चालवलं आमचे कृष्णा महाराज जरेकर असतील, सुंदर असं गायन ज्यांचं आपण 5 दिवसापासून ऐकतोय असे आमचे शिवाजी महाराज कापडे असतील, त्याच पद्धतीने आमचे सचिन भाऊ मोरे तेही या ठिकाणी गायनासाठी 5 दिवस उपस्थित होते. आणि तुम्ही संपूर्ण श्रोतृ मायबाप वर्ग, मी पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय. हरे
मागणे ते तुझ प्रती आहे देशगरीब आहे पांडुरंगा संतास निर्विहीच मज आणि गुरुजी गरजेन मागुदी कृपा म्हणे आता उदार तू होई मद ठेवी कोणी संतास निर्विहीच मज देई आणि गुरुजी गरजेन मागुदी कृपा म्हणे आता उदार तू होई मद